मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीलामृत अध्यायमधला सर्वांचा आवडता अध्याय, अध्याय 11वा. या अध्यायाचे खूप जण पारायण करतात आणि सर्वांनी या अध्यायाचे पारायण करावे. 11व्या अध्यायाचे पारायण नियम, अटी काय आहेत तर आपण ते या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून पण घेऊया आणि अध्याय पण ऐकूया. तर नियम अगदी सोपे सापे आहेत. काही नियम असे कठीण तुम्हाला काहीच नाही वाटणार. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तो वेळ तुम्ही निश्चित करून घ्यायचा. या जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ऐकू शकता हा अध्याय. अगोदर गणपतीची पूजा करून घ्यायची. एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, एक पाण्याची बाटली, या ग्लास, 2 अगरबत्तीमधली थोडीशी रक्षा या राख त्या पाण्यात टाकावी. आणि मग नंतर या अध्यायाला सुरुवात करण्याच्या अगोदर हातामध्ये पाणी घ्यायचं, संकल्प करायचं, आपलं नाव, आपलं गोत्र आणि आपली इच्छा बोलायची. जसे की शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ, आणि पाणी हातातच राहू द्यायची आणि त्यावेळेस इच्छा बोलावी की माझा मुलगा असो या मुलगी असो, खूप मोठी माझी मुलगी विश्वाची खूप मोठी डॉक्टरीन बनो, मोठी सर्जन राहो, की मोठे मोठे खूप जेवढे तिने 1000 ऑपरेशन चूज केले आहे त्याच्यातून खूप मोठी ती गोल्ड मेडलिस्ट आतापर्यंत भोपाळची राहिलेली आहे. तर अजून खूप मोठी विश्वाची डॉक्टरीन राहो, माझा मुलगा खूप मोठा 5 स्टार हॉटेलचा बिझनेसमॅन राहो. तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांची जी इच्छा असेल ती पॉवरफुल बोलून या अध्यायाला सुरुवात करावी. ते पाणी तामणामध्ये ठेवून घ्यायचे आणि मग भगवान शिवाची मनोमन प्रार्थना करावी. हातात तांदूळ घेऊन घ्यायचे आणि मोबाईल लावून ठेवून द्यायचा आणि अध्याय ऐकायचा. अध्याय ऐकल्यानंतर भगवान शंकराची आरती करावी. आरती झाल्यावर ते पाणी तुम्ही तुमच्या मटक्यात, जो व्यक्ती जास्त आजारी असेल त्याचा आजारपणा 7 दिवस 7च दूर होतो. जो व्यक्ती कॅन्सरसारखी रोग, गठाण असे काही बिमारी असेल, BP, शुगर, DP जे बी असेल तर त्यांनी दिवसातून 3 वेळा हा अध्याय ऐकावा आणि 3 वेळा ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यावे. याच्याने त्याचा 7 दिवसात आजारपणा नाहीसा होऊन 8वा दिवस सुद्धा येणार नाही, एवढी 100% गॅरंटीने सांगते. तर अशा प्रकारे तुम्ही भोळ्या साम सदाशिवाची भक्ती करू शकता. तुम्हाला वेळ जर असेल तर शिवलिंग सुद्धा तुम्ही अभिषेक करून, धुवून, अष्टगंधक, तांदूळ, बेल, धतुरा अर्पण करून मग अध्यायाला पण सुरुवात करू शकता. या तुमची सकाळी तुमची सासू, देराणी, जेठाणी या कोणी पूजा करून ठेवली आहे मंदिरामध्ये. तुम्हाला जेव्हा वेळ भेटला तेव्हा जाऊन तुम्ही फक्त तुमचा छोटासा गणपतीची पूजा करून घ्यायची अगोदर आणि संकल्प घेऊन मोबाईल यूट्यूबला लावून दिला तरी सुद्धा चालेल. एक दिवा लावावा लागेल, पण एक दीप तेलाचा असो या तुपाचा कोणताही लावला तरी पण चालेल. हातात तांदूळ घेऊन बसायचे. अध्याय झाल्यानंतर ते तांदूळ शिवलिंगाला अर्पण करायचे. परत भगवान शिवाला मनोमन प्रार्थना करावी. माझा भोळा साम सदाशिव अगदी सहजतेने आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल अशी मी 100% तुम्हाला गॅरंटीने सांगते. तर अशा भोळ्या साम सदाशिवाचे तुम्ही असे पारायण करू शकता. हे पारायण तुम्ही 21 दिवस, 31 दिवस, 41 दिवसाचे अनुष्ठान करायचे. नाही तर 41 दिवस म्हणजे सव्वा महिना. सव्वा महिन्याच्या आत आपली इच्छा पूर्णच होते. 51 दिवस पण काय, देवाच्या पूजेसाठी आपल्या स्वार्थासाठी आपण दिवस नेमून ठेवायचे का? नाही. निस्वार्थ भगवान शिवाची, भोळ्या साम सदाशिवाची पूजा करावी. तो काय देईल उदार मनाचा याचं मी सांगू नाही शकत. तो भोळ्या भक्तीवर इतका लवकर प्रसन्न होतो की तो वाटेल त्या भक्ताला भोळेपणाने तो सर्व काही देऊन देतो. हे एवढे तुम्हाला खरंच सांगते मी की खूप की झोपडीची महल करायला वेळ नाही लागत. तर तुम्ही निस्वार्थपणे दररोज ऐका याचे त्याचे स्टेटस बघण्यासाठी, याच्या त्याच्याजवळ चुगल्या चाळी या कोणाचा काही टॉपिक घेऊन घेण्यापेक्षा 20 मिनिटं शिवलीला अमृताच्या अध्यायाच्या 11व्या अध्यायाचे पारायण करा. खूप मनाला चांगले वाटते, शांत झोप येते. कोणाबद्दल द्वेष, ईर्ष्या, जलस फील काही नाही राहत. कोणी आपल्याबद्दल कितीही करो, तो फक्त भगवंत पाहतो, तो त्याचे सजा त्याला देईल. आपल्याला बोलायची गरज नाहीये. अशा प्रकारे भोळ्या साम सदाशिवाची निस्वार्थपणे सेवा करा. तर निस्वार्थ केलेली सेवा ती बरोबर भगवान शिवापर्यंत पोहोचते. हे नंदी पक्ष महाशिवरात्रीचे सुरू आहे. आज आपला पारायणाचा 11वा दिवस, 11वी कथा, 11वा अध्याय आहे. तर सर्वांनी मन लावून 11व्या अध्यायाचं पारायण करायचं. एक वेळा पण ऐकले तर 1000 गाई दान केल्याचे पुण्य मिळेल. दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. धनसंपदा भरपूर प्रमाणात मिळेल. महालक्ष्मी त्याच्या घरात स्वयं विराजमान राहील. अष्टबाहू लक्ष्मी तुमच्या शरीरावर राहील. तर एवढी 100% गॅरंटीने सांगते.
तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा. भद्रसेन राजाची कथा. अध्याय 11. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात. शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे. ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे. कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करत असतो तो स्वतः शंकररूप होत असतो. केवळ त्याच्या दर्शनानेही अनेक जण तरतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे. एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे. म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे. गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे. जटेभोवती 24 6 रुद्राक्ष कानात बांधावे. म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. नित्य रुद्राक्ष पूजन. रुद्राक्षांची मनोभावे जो पूजा करतो तो अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्याई संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्माची पुण्याई संचय असेल तरच प्राप्त होत असतो. तसेच सर्व ज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार, गुरुवर अढनिष्ठा व श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाशील असणारा पुढारी हे सारी नेहमी पूर्वपुण्याईनेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान कुलीन व श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर सुडोल आणि आरोग्य संपन्न शरीर पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असते. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती आणि भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकरांची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते. त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्यांच्या माता आणि दासदासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत असत. तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत तत्तरे लावीत असत. पण हे दोन्ही कुमार सर्व काढून फेकून देत असत आणि आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळ्या गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत होते. प्रधान आणि राजा दोघेही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूषणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत नेसवली. अनेक उत्तम असे दागदागिने घातले तर कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघी आपले व्रत सोडित नसत. शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोत्रवळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी हे ज्ञानाचे खूपच श्रेष्ठ होते. त्रिकाल ज्ञानी असे होते. श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षस क्षत्रिय केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरत होते त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवला असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलस्त्य मुनी पराशर ऋषींच्या राक्षस क्षत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली सृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्यपती स्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शबयोगेंद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात येऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत.
त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही. रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. ते दोघी नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास त्या दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीर सक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असं विरसक्त शिवभक्त काय ते तुला सांगतो ते तू ऐक. फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डौलदार होती. तिची आई आणि भाऊ असे दोघंजण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोठे गुराने गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर सुद्धा थक्क होऊन स्वस्थ बसत होते. तिची नित्यकला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद देसत असत. तिच्याशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणे करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करून घेत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटी लिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवीत असे. तिची जी नित्य शाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघंजण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असे. आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नित्य करीत असे आणि कुक्कुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीग्राम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळवले. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मनचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर वसे रत्नकंकण होते. ते इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील भावना बरोबर ओळखून सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्यवर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला ही पृथ्वीमोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही हसेपर्यंत 3 दिवस मी अन्य कोणाकडेही अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळेन. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्याजवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले व समोर ठेवले. ते लिंग पाहताच जय जय चंद्रमुळे असे म्हणत महानंदा भजनात पूजनात स्मरणात रंगून गेली. या लिंगावरून अशी कोटी कंकणे वाहून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू अतिशय सांभाळले पाहिजेस. जर हे बगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तेव्हा तू अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग असे नेऊन ठेवले आणि अत्यंत लाडिवाळपणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पा, माझ्या नित्यशाळेत तेथे माझे रक्षक कुक्कुट व मरकट आहेत, ते सांभाळतील. हे लिंग सौदागर आणि महानंदा दोघे मनचकावर झोपले सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पा, माझे लिंग नित्यशाळेत तेथेच माझे रक्षक कुक्कुट व मरकट आहेत, ते सांभाळतील. हे लिंग सौदागर आणि सांभाळतील. हे लिंग सौदागर आणि महानंदा दोघे मनचकावर झोपले. तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नृत्यशाळेला आग लागली.
सगळीकडे आग आग अशी रोडरोड सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्य शाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदा जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तर काय, आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे. हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदा, माझे दिवलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरले. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्य शाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले. मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. दडदड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागरूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यथित अंतकरणाने सर्व पाहत होते. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे मी त्याची पत्नीच होती. 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. तेव्हा पती निधनानंतर, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सहगमन करावे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. असा विचार करून मग तिने गावातील सर्व ब्राह्मणांना बोलवले. आपली सर्व संपत्ती दान दिली. अश्वशाळा, हत्तीशाळा इत्यादी सर्वांचे दान तिने केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या, गळ्यात घातल्या. हर हर साम सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सुद्धा अशा रीतीने सौदागराबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगावा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे जुजू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची निळकंठ, हातात नेहमीचाच त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावर पांघरुण म्हणून घेतले, गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातले, सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली. तू त्यात पूर्ण खरी उतरलीस. तुझे पतिव्रत्य आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा हवे ते वर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणीमात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, ताणभूक सुद्धा लागत नाही, काम, क्रोध, दुःख, दंद याचा जाच नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते. जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतिव्रता अशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली, चांगले झाले, पण आमच्या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमची 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुकुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले आहेत. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघंही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. याचा आम्हाला आता खरोखर अभिमान वाटतो. पण आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्यांचा भविष्यकाळ काय आहे, पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे, हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत काय आहे?
आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची आमची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून तू सर्व सभा लगेच दुःख सागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे भाग आहे. खोटे सांगितलेस तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेस दोष लागेल, म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर, आपण मला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी त्याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांचे अंतःकरणी शोकाने अतिशय विदीर्ण झाले. अंतःपुराणात राणीवशात तर आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, यावर उपाय आहे का? असेल तर मला सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले. हे नृपश्रेष्ठा, तूच धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे? नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती, ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते, सारी माया नव्हती, त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या ओंकारातून ओम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली. आध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच या विश्वात आपणात दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपले सत्वाशाने विष्णू, रजशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काहीही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि चारी वेदांचे सार म्हणजे रुद्र अध्याय आहे या असा उपदेश केला. हा रुद्र अध्याय म्हणजे या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी संपूर्ण ज्ञान स्पष्ट आहे. या जगात श्रेष्ठ ज्ञान कुठेच दुसरीकडे मिळणार नाही. हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष शिव आहे, म्हणजेच मीच आहे, असे महेशाने, असे शंकराने स्वतः सांगितले आहे. हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून पूर्ण भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात, तर त्या व्यक्तीचे फक्त दर्शन सुद्धा घेतले तरी पण त्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीचा जन्म उद्धारून जातो. 7 जन्माचे पातके नाहीसे होतात. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेला आपल्या 7 मानसपुत्रांना रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी, ज्ञानी, श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावावर हा अध्याय आलाय. जो अध्यायाचं मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ अधिक पावन होतात. स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असतात. असा हा रुद्र महिमा आहे. हा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता, यमपुरीमध्ये सुद्धा फार ओस पडली. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. मग त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल, म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला, नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील काही कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने, नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना सारखा खूप त्रास द्या. जो कोणी शिव मोठा, विष्णू लहान, विष्णू मोठा, शंकर लहान भेदाभेद बी करत असतील त्यांनाही मागे पुढे न पाहता नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना कुशाल कुंभी पाकात फेका. या रुद्र अध्यायाची मनापासून आणि भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, आता नियमितपणाने तू रुद्र अध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. किंवा आपल्या इथे शतघटाची स्थापना कर. दिव्य वृक्षांची पाने आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज, आपण ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय, शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार? तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे. तेव्हा मी हे ताबडतोब करतो. पण आपण आचार्य होऊन अभिषेक करावा, 10,000 आवर्तने करावी, ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषी मुनी आहेत तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेचच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधर आणि परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरधाव वेगाने जाणारा सूर्याचा रस सुद्धा थांबवू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावरून खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनीने तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक घटात घातली. सर्व
सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा सुरू होता. रात्रंदिवस सुरू होता आणि 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले आणि 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून फार मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रदक बाळाच्या अंगावर शिंपले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर मुनींनी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवर टळून गेले. पाहतो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले, तुला आठवत आहे का? हो, चांगले आठवत आहे. नवे ते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे. एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला. त्याचे लांब लांब सुळे होते. तोंडाबाहेर निघाले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. तो अगदी माझ्या जवळ आला आणि माझ्या दंडाला धरले. असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले. त्यांनी व्यागांबर नेसले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती आणि त्यांनी त्या मला भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितले की शंकराच्या रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली व त्याबरोबर राजा भद्रसेनाने सर्वांना जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनीही ते दृश्य पाहून सर्वांना पुष्टपुष्टी केली. मंगलवाद्य वाजू लागली. भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तमोत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वानांचे जेवण घातले. आपले भंडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त होतील एवढे भांडार दिले. त्याच वेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्याच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे दूत पाहिले. मृत्यूला ते आपल्या भारवर बांधून नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्र अनुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना? मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे का वागलास? त्या मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज मला. मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले आणि न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचा मृत्यू टळून गेलेले झालेले अतिशय आनंद पित्यर्थ आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो. आणि रुद्र महात्म्याचा हा अध्याय वाचला किंवा ऐकला तर त्याला 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. असा हा रुद्र महात्म्याचा अध्याय आहे. हा अध्याय जो कोणी ऐकतो, वाचतो, शेअर करतो तो माणूस शिवरूप होऊन जातो. तेथेच त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. 7 जन्माचे पातके नाहीसे होतात. त्याला दीर्घ आयुष्य, विनयास धनसंपदा मिळते. दुःख दारिद्र्य दूर होते. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला की हे आख्यान जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गाई दान केल्याचे पुण्य मिळेल. हा अध्याय जर 3 वेळा वाचला तर त्याच्यावर कसलीही भयानक, महाभयानक संकटे, गंडांतरे त्याची दूर होतील. कलयुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले. प्रधानाचा वानप्रस्थात स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेले. शंकराने आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले. दोघे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे साक्षात प्रत्यक्ष 11 रुद्र प्रसन्न करून घेतलेले आहेत. 108 रुद्र अभिषेकाचे पारायण करून घेतले आहेत. असा हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे त्याच्यावर 11 रुद्र प्रसन्न होतात आणि मनामध्ये जे पण इच्छिलेले फळ आहे
मृत्युंजय मंत्र आहे, रुद्र अनुष्ठान आहे. जो कोणी करतो त्याला कसल्याही प्रकारची ग्रह पीडा, पिशाच पीडा, रोग पीडा बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो कुत्सितपणे अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगत कधी धरू नये. त्याला कायमचे वाळ टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जेवले तर जेवणाऱ्यालाही मृत्यू येणारच. म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. ज्यांना शिवलीला अमृत वाचणे अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरूर वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रुद्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. त्याच्या घरी नेहमी लक्ष्मी भरलेली राहते. त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो. तर अशी ही 11वा अध्याय होता. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 11वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. पुढची कथा 12वी कथा आहे, विदुर ब्राह्मणाची कथा. पुढच्या व्हिडिओमध्ये 12 आणि 13 अध्याय एकत्र येऊन जातील. या 13 या 14 अध्याय एकत्र येतील कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसहस्र नामावली येणार आहे. या शिवलीला अमृताचा जो संस्कृतमध्ये अध्याय आहे, संस्कृतचा मी तुम्हाला हा 11वा अध्याय आता मराठीतला सांगितला. तर संस्कृतमध्ये बी शिवलीला अमृताचा अध्याय रुद्र अभिषेकाचा आहे, रुद्र महात्म्य आहे. तर शिवसहस्र नामावली या रुद्र महात्म्य येईल 15 तारखेला. असं काहीतरी शिवाचेच चालू आहे नंदी पक्ष. तर असं काही येईल. याने आपण 14 अध्याय शनिवारपर्यंत आपले पूर्ण झाले पाहिजे. 14 तारीखपर्यंत पारायण 2 तारीखपासून सुरू आहे. 2 ते 14 तारीख म्हणजेच आपले 12 दिवसात संपूर्ण पारायण 14 अध्यायांचं होऊन जात आहे. आणि महाशिवरात्रीला आपल्या विशेष सेवासुद्धा परत होऊन जातील. म्हणून माझी धडपड तळमळ चालू आहे की लवकरात लवकर पारायण हो. मी बी जॉईंट फॅमिलीला आहे. वेळ नसल्यामुळे सुद्धा कसा तरी थोडाफार टाईम काढून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत आहे. मी सुद्धा माझी कुलदेवता पावागडला आता एकादशी शनी प्रदोष आहे तर त्या दिवशी तिकडेच राहील गुजरातकडे. पावागड, मिनारवाडा, दशा माताला दर्शनाला जात आहे तीर्थयात्रा करायला. म्हणून तुमच्यापर्यंत लवकर लवकर पारायण करून तुमच्यापर्यंत पोहोचून देईल. व्हिडिओची सर्व तयारी करूनच जाईल गावाला. व्हिडिओची तयारी करूनच मी गावाला निघते म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. तर अशा पद्धतीने या पारायणाची माझी तळमळ चालू आहे. वेळात वेळ काढून मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर नक्की लाईक कमेंट्स करा. त्यामध्ये 2 तारखेला माझ्या सासूंना हार्ट अटॅक आला तर दिवसभर माझा हॉस्पिटलमध्ये गेला. 2-3 दिवस 5-6 तारीखपर्यंत पाहुणे पै येणारे जाणारे होते त्यांच्यात वेळ गेला. पण एका दिवसात मी 3-3, 4-4 अध्याय वेळ काढून सर्वांना हँडल करून तुमच्यापर्यंत पोहोचून घेत आहे. रात्रीचे 12-12, 1-1 वाजेपर्यंत कथा ऐकून सकाळी लवकर उठून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तळमळ चालू आहे कारण की आपले हे पारायण नंदी पक्षात महाशिवरात्रीच्या अगोदर झाले तर नक्की खरं मनातल्या इच्छा एवढी 100% गॅरंटीने सांगते की कुठून देव येऊन आपल्याला देऊन जातो समजत नाही. चारी बाजूंकडून पैसा आपल्याबरोबर येतो आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण होतात. आपले मुलं जर आपले खुश राहिले तर आपल्याला काही नको. आपले मुलं आपले प्रसन्न हवे, खुश दिसायला पाहिजे, आनंदी दिसायला पाहिजे. मुलं जर दुःखी राहतात तर आई वडिलांचं जेवढं मन जळतं तेवढं शायदी कोणाचं जळेल. तर ते मुलं खुश राहिले, आनंदित राहिले तर त्यांना सर्वात जास्त आनंद होतो. तर आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर, आपल्या पतीच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचं आहे. आपण हे कथा ऐकू तर भगवान शिवाला आनंद होईल आणि ते आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. म्हणून ही तळमळ नंदी पक्ष महाशिवरात्री विशेष पारायण आहेत. तर भगवान शिवशंकर आपल्याकडून करवून घेतो. हे ज्यांच्याकडून करवून घ्यायचं राहतं तर तो करवून घेतो. आणि कथा जास्तीत जास्त जणांना जो जास्त शेअर करेल त्याच्यावर भगवान शिव लवकरात लवकर प्रसन्न होतील. तर मला अशी आशा आहे की आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्री महाकाल.